हॅलो मित्रांनो, आत्तापर्यंत डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट पाहिला आपण तो 11th स्टँडर्डमध्ये डिवाईड केला आहे बोर्ड सिलेबसमध्ये, आणि इथून जो पार्ट आहे तो 12th बोर्डसाठी आहे. ओके, तर बीट आहे त्यातलं पहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आजपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढला एका सिंगल टर्मचा, राईट. जर एक्सचा परिणाम यूवर होत असेल तर त्याला आपण du/dx लिहिलेलं आहे. व्ही व्हेरिएबल होता, मग व्हीवर जर परिणाम होत असेल एक्सचा तर झालेला परिणाम dv/dx असा नोट केला आहे. बरेचदा हे टर्म एकापेक्षा जास्त जर असतील तर अशा वेळेस सुद्धा आपण पाहिलं आहे की रूल जे आहेत की ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट, राईट. प्रोडक्टमध्ये काय पाहिलं आपण, प्रोडक्टमध्ये एका वेळेस एकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. यूचा डेरिव्हेटिव्ह ठेवला, यू ॲज इट ठेवला आहे. व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे, व्ही ॲज इट ठेवला आहे, du/dx. ओके, जर डिव्हिजन असेल तर डिव्हिजनमध्ये रूल काय सांगितलं गेला आपल्याला की डिनॉटर पहिल्यांदा यूचा डेरिव्हेटिव्ह यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. ओके, म्हणजे प्लेन टर्म घेतल्या होत्या आपण, एक्स e⁻x sin x cos x tan x, राईट. नंतर log x या टाईपच्या की ज्या टर्म एकदम प्लेन आहेत. हे जे फंक्शन आहेत अल्जेब्रिक, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्रिक, लॉगरिथमिक, यांच्या बेसिक ज्या टर्म आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे. आता ही जी टर्म पाहिलो आपण कंपोजिट, कारण ही टर्म जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत, कारण हा आहे बेस कंप्लीट डेरिव्हेटिव्हचा, आणि हा बेस जर आपला परफेक्ट झाला तर मला वाटते ह्या डेरिव्हेटिव्हमध्ये दुसरं काही नाही. ओके, तर कंपोजिट टर्म काय, तर एक्स ही टर्म बाय बर्थ असते. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की एक्स हा व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलवर वेगवेगळे ऑपरेशन होऊ लागलात तसं तसं एक्स हा बदलत जातो. आलं लक्षात की एक्स सिंगल होता, बाहेरून 2 स्क्वेअर आला, याच्यावर अप्लाय झाला, मग हा ओरिजिनल एक्स एक्स स्क्वेअर दिसायला लागला आहे. जर क्यूब आला असता तर एक्स क्यूब झाला असता, म्हणजे हे क्युबिक फंक्शन या ओरिजिनल एक्सवर अप्लाय झालं. कुठला तरी एखादा लॉग आला आणि या ओरिजिनल एक्सवर अप्लाय झाला, लॉग एक्स झाला. एक्सपोनेन्शियल टर्म आली, याच्यावर अप्लाय झाली, e⁻x झाली, राईट. म्हणजे चेंज होणार. एक्स आहे, पहिल्यांदा याच्यावर लॉग आला तर लॉग एक्स झाला, पुन्हा याच्यावर दुसरं ऑपरेशन झालं, याचा स्क्वेअर झाला, पुन्हा तिसरं ऑपरेशन झालं, राईट, याचा पॉवर समजा क्यूब झाला. म्हणजे ओरिजिनल जो एक्स होता तो एक्स हा एक्स नाही राहिला. आणि मॅथमॅटिक्स शिकत असताना मी पहिल्यांदाच सांगितलं की एक्सला तुम्ही स्वतःला समजा, आपण स्वतः एक व्हेरिएबल आहे आणि नेचरचा एक पार्ट आहे, आणि एक्स त्यालाच आपण गृहीत धरतो की अशी टर्म नेचरमधली जी टर्म व्हॅरी होते, चेंज होते. ओके, मग आपल्यावर काय झालं, आपण ही इमॅजिन करा आपण एक्स आहेत आणि बाय बर्थ कसे होतो. आठवायला का तो दिवस ज्या दिवशी आपण सृष्टीवर आलो, भूतलावर आलो, तो एक्स. मग जर मी आहे ना महाराष्ट्रात जन्मलो असेल तर मी मराठी माणूस झालो. ओके, मग माझ्यावर कोणती भाषा अप्लाय केली गेली, मराठी भाषा, मी महाराष्ट्रीयन झालो. पुन्हा माझ्यावर घरातले संस्कार झाले, ते संस्कार एक्सवर झाले. त्यानंतर मी घराच्या बाहेर पडलो, कॉलनीमध्ये जे काही घरं होते, मित्र भेटले, त्यांच्यामुळे माझ्यात बदल होत गेला आणि तो बदलला एक्स असेल मी, राईट. नंतर मी शाळा कॉलेजमध्ये आलो, तिथे माझ्यावर वेगळे संस्कार झाले, मी बदललो आहे, राईट. म्हणजे बदलण्याची ही क्रिया कंटिन्यू चालते. पण आता तुम्ही जे ओरिजिनल एक्स होता तसे राहिलात का आज, नाही.
म्हणजे कोणता फॉर्म आहे तुमचा? त्याच फॉर्मला मॅथमध्ये आपण कंपोजिट फॉर्म म्हणतो. कंपोजिटचा अर्थ संयुक्त. हा लक्षात. संयुक्त टर्म आहे ही. ती लॉग ऑफ टॅन ऑफ ई टू द पॉवर एक्स. ही एकच टर्म आहे, सिंगल आहे, पण कंपोजिट फॉर्ममध्ये. कारण हा जो एक्स होता, या एक्सवर एक्सपोनेन्शियल टर्म अप्लाय झालं. एक्सपोनेन्शियल अप्लाय झाल्यानंतर टॅन ही टर्म अप्लाय झाली. टॅन अप्लाय झाल्यानंतर आहे ना, त्याच्यावर लॉग अप्लाय झाला. आणि ओरिजिनल एक्स राहिला का? नाही. ओके. मग जी टर्म या टाईपची असते, ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, मग एक्सवर आधी स्क्वेअर अप्लाय झाला, नंतर त्यावर एक्सपोनेन्शियल टर्म अप्लाय झालं, नंतर त्यावर लॉग अप्लाय झाला, नंतर त्यावर साइन इनव्हर्स अप्लाय झालं. पहा ही टर्म केवढी वाढत गेली. ही टर्म कोणती झाली? कंपोजिट. अशा सिंगल टर्म आहे पण कंपोजिट आहे. याचा डेरिव्हेटिव्ह मला काढायचा आहे. राईट. हा बेस आहे मॅथचा. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. पहा एक्स हा डेव्हलप होत चाललेला आहे. ओके. एक्स बदलायला लागला. एक्सवर स्क्वेअर झाला, पुन्हा त्याच्यावर लॉग अप्लाय झाला. राईट. ह्याच्यावर समजा कोणीतरी येऊन टॅन अप्लाय झाला, तर टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. पहा टर्म कशी व्हायला लागली, बदलत चालली, तिचं रूप बदलायला लागले. पण ही टर्म सेम सिंगल आहे, पण ही टर्म कंपोजिट आहे. मग अशा कंपोजिट टर्मचा मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. झालं क्लिअर? कारण हा पार्ट क्लिअर झाल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. ओके. मग 12वीचा जो पहिला थेरम आहे, थेरम नंबर आता डेरिव्हेटिव्हचा 4 झाला, सॉरी 5. कारण याआधी 4 थेरम पाहिले आपण. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. ओके. आता 5th थेरम आहे माझा. इफ y is a differentiable function of u and u is differentiable function of x, then derivative of y with respect to x is derivative of y with respect to u into derivative of u with respect to x. हे आहे माझ्या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. काय काय दिले पहा. कंपोजिट फंक्शन मी आत्ताच सांगितलं आहे. आता या ठिकाणी y हे एक फंक्शन दिले मला, आणि y ची व्हॅल्यू y कशा कोणामुळे बदलायला आहे? u मुळे बदलायला लागला आहे. u बदलला तर y बदलला, पण u हे स्वतः x मुळे बदलायला लागला आहे. ओके. x मुळे u बदलायला लागला आहे आणि u मुळे y बदलायला लागला आहे. राईट. मग असं जर असेल तर y मध्ये किती बदल व्हायला लागला आहे विथ रेस्पेक्ट टू x. x मुळे आता y मध्ये किती बदल व्हायला लागला आहे, तर मला काय लिहिता येईल, तो बदल एवढा असेल dy/dx. ओके. ही एक चेन आहे. y u मुळे बदलायला लागला आहे, u v मुळे बदलायला लागला आहे, v x मुळे बदलायला लागला आहे. तर मला जर काढायचं झालं तर y मधला बदल विथ रेस्पेक्ट टू x किती झाला, तर मला काय काढावं लागेल. पहिले y मध्ये डायरेक्ट x मुळे बदल झाला नाही, पण y मध्ये बदल u मुळे झाला आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू u काढावं लागेल. पण u मध्ये बदल कुणामुळे झाला आहे, तर v मुळे. म्हणजे u मधला बदल विथ रेस्पेक्ट टू v, u न vचा ऐकलं बदल झाला आहे. v न कोणाचं ऐकलं होतं, x. मग एक्सच्या बोलण्यामुळे v मध्ये परिणाम झाला. मग v मधला बदल dv/dx. म्हणजे अल्टिमेटली एक्सनं व्हीला सांगितलं, त्याच्यात बदल झाला. व्हीनं तीच गोष्ट यूला सांगितली, यूमध्ये बदलला. यूनं वायला सांगितली, वायमध्ये बदल झाला. म्हणजेच एक्समुळे जी टर्म, एक्सनं जी गोष्ट सांगितली होती त्याचा परिणाम वायवर सुद्धा झाला. पण ही एक
चेन आहे, डायरेक्ट नाही झाला, इनडायरेक्ट झाला. आणि यालाच आपण दुसऱ्या भाषेत चेन रूल म्हणतो. मला लक्षात, याच थेरमला काय म्हणायचं, चेन रूल. ओके, तर प्रूफ मला घ्यायचा आहे. स्टेटमेंट याआधीचे जे पाहिले आपण, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आणि स्टेटमेंटनुसारच आपण त्याचा प्रूफ लिहित होतो. आठवत आहे? आता या ठिकाणी सेम मेथड आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल आहेत पहा बरं. एक एक्स आला आहे, दुसरा यू आला आणि तिसरा वाय आला. राईट, एक्स बदलायला लागला आहे. बदललेला एक्स कसं लिहितो आपण, डेल्टा एक्स. एक्स बदलल्यामुळं यूमध्ये बदल होईल, त्यातला बदल आपण स्मॉल बदल होतो. चेंज हा व्हेरी व्हेरी स्मॉल असतो, नेग्लिजिबल असतो, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. आणि वाय जर बदलला, वाय यूमुळे बदलायला लागला आहे, तर त्यातला बदल डेल्टा यू, सॉरी डेल्टा वाय. म्हणजे मला या सगळ्यांचा इन्क्रिमेंट मला गृहीत धरायचं आहे. स्टेप आपण आठवतात मला सांगितलं होत्या की पहिल्यांदा इन्क्रिमेंट, नंतर दिलेलं स्टेटमेंट, स्टेटमेंटचा अर्थ मॅथमध्ये, नंतर इक्वेशन, इक्वेशन नंतर त्यामध्ये झालेला बदल आणि त्यामधलं वजाबाकी करतो, दोन्ही साईडला डेल्टा एक्सनं डिवाइड करतो आणि लास्टला दोन्हीवर लिमिट अप्लाय करतो. या स्टेप विसरायच्या नाही. तर मग आपल्याला इथं 3 व्हेरिएबल आहेत. पहिलं काम मला कन्सिडरेशन, गृहीत धरणे. काय गृहीत धरायला इथे मी, की डेल्टा वाय, डेल्टा यू अँड डेल्टा व्ही, सॉरी डेल्टा एक्स. डेल्टा वाय, डेल्टा यू अँड डेल्टा एक्स बी दी increments in y, u and x respectively. ओके, y मधला बदल डेल्टा वाय, यू मधला बदल डेल्टा यू, एक्स मधला बदल डेल्टा एक्स. ओके, ही पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचा अर्थ लिहित होतो. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, हे स्टेटमेंट आहे माझं. लिहून घ्या पहिले. y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. डिफरन्शिएबलचा अर्थ काय, डेरिवेबल, म्हणजे यात बदल होतो. याला मॅथमध्ये कसं लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू x, सॉरी याला आपण कसं लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू, कुणामुळे बदल व्हायला आहे, u मुळे. दॅट इज इक्वल टू, ह्यालाच लिबनिझच्या फॉर्ममध्ये लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा यू, डेल्टा यू टेन्स टू 0 असं लिहितो आपण. ठीक आहे. आपल्या थेरममध्ये 2 स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट झालं वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, आणि दुसरं फंक्शन आहे यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. त्याचा अर्थ काय होतं, यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे यू मध्ये बदल व्हायला लागला आहे विथ रेस्पेक्ट टू एक्स ने. राईट, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू with respect to x, that is limit of delta u by delta x tends to 0. ओके, पहिल्यांदा इन्क्रिमेंट घेतली आपण, नंतर स्टेटमेंट आणि स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलो. मला या ठिकाणी 2 स्टेटमेंट होते. आता नंतरची स्टेप काय आपली, दिलेलं इक्वेशन. आता पहा, तुम्हाला आत्तापर्यंत मला असं द्यायचे, y इज इक्वल टू यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही, यू बाय व्ही. आणि हे स्टेटमेंट आपण घेतले होते आणि याच्यातला बदल करून वजाबाकी केली. पण हे स्टेटमेंट आता यात नाही आहेत. मग आता ही स्टेप आपण कट करू, पुढच्या स्टेपला जाऊ. पुढची स्टेप काय घ्यायची इथं, की मला हे प्रूव्ह करायचं आहे.
राईट. तर याच्या पुढले तिन्ही थिअरम सेम, पहिले इन्क्रिमेंट, नंतर स्टेटमेंटचा मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन, आणि तिसऱ्या स्टेटमेंट जे दिलेलं इक्वेशन जे आहे रिझल्ट आहे त्याची एक लेफ्ट साईड घ्यायची आणि या लेफ्ट साईडला कन्व्हर्ट करा राईटमध्ये. ओके. लेफ्ट साईड काय इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू एक्स, ही लेफ्ट साईड आहे LHS, आणि याला मला कन्वर्ट करायचं आहे. याला लिबनिजमध्ये मला लिहिता येईल लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके. त्यानंतर पुढे मी काय करतो आहे की हा जो आहे हा रेशो आहे, एक चेंज डिवाइड बाय दुसरा चेंज, दोघांमध्ये भागाकार आहे. आणि जर इथे भागाकार असेल तर मला याला थोडंसं असे ॲडजस्टमेंट करता येईल, लिमिट ऑफ डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. चालेल. इथं डेल्टा यूनं मी डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केला, काही प्रॉब्लेम नाही. dy बाय dx आहेच इथे, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. लिमिटची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कॅन बी रिटन सेपरेट. लिमिट जर सेपरेट लिहिता येत असेल तर सेपरेट लिहू. लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा यू टेन्स टू 0 इंटू लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. ठीक आहे. आता या टर्मचा अर्थ काय, ही परफेक्ट डेरिव्हेटिव्ह झाला आहे. डेल्टा वाय बाय डेल्टा यू, हा लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतला आपण, दोन्ही साईडला लिमिट काय केले सेपरेट केले. आणि मला माहिती आहे परफेक्ट डेरिव्हेटिव्हमध्ये जर dy बाय dx असेल तर लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, आणि यांच्यावरचं लिमिटेशन काय असते, डिनॉमिनेटरला जी टर्म आहे ती टर्म व्हेरी स्मॉल असली पाहिजे, टेन्स टू 0. मग इथं डिनॉमिनेटरला कोण आहे डेल्टा यू. मग डेल्टा यू हा 0कडे जातो का नाही पहा. मला काय सांगितलं आहे, वायची व्हॅल्यू यूमध्ये आहे आणि यूची व्हॅल्यू एक्समध्ये, बरोबर आहे. एक्स बदलला की यू बदलायला आहे, पण मला इथे काय दिले डेल्टा एक्स टेन्स टू 0. डेल्टा एक्समध्येच बदल नाही आहे, तर डेल्टा यूमधला बदल काय होईल, एक्समुळे यूमध्ये बदल होणार नाही. जर एक्सनं एखादी घटना यूला सांगितलीच नाही तर यूमध्ये त्या घटनेमुळे काही बदल होईल का, नाही. म्हणजे जर डेल्टा एक्स स्वतः जर बदलला नाही तर यूवर सुद्धा परिणाम होणार नाही. म्हणजे मला इथं एक स्टेटमेंट लिहिता येईल, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू 0. आणि त्यामुळे हा डेल्टा एक्स टेन्स 0च्या ऐवजी मला डेल्टा यू टेन्स टू 0 बिनधास्त लिहिता येईल. सो लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा यू टेन्स टू 0 इंटू ही जी टर्म आहे ही ॲज इट इज ठेवतो मी, डेल्टा यू बाय डेल्टा एक्स, कारण इथे डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे आणि सोबतसुद्धा डेल्टा एक्स कुठे चालला आहे, 0कडे चालला आहे. ओके. मग आता ही टर्म मला परफेक्ट डेरिव्हेटिव्हमध्ये लिहिता येते. यालाच काय लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू यू इंटू ही टर्म झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रेस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट साईड काय होतं, लेफ्ट साईड होता आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू एक्स, आणि हे मला राईट साईड मिळाली, ही आहे RHS. ओके. पहा बरं, dy बाय du इंटू du बाय dx. मला वाटते थेरम पुन्हा एकदा स्पीडनं पाहूत आपण. काय केलं आहे, पहिल्यांदा 3 व्हेरिएबल होते. ओके. यू आहे ना, वाय यू आणि एक्स आहेत. तर वायमधला चेंज डेल्टा वाय, यूमधला चेंज डेल्टा यू आणि एक्समधला चेंज डेल्टा एक्स. ओके. इन्क्रिमेंट लिहिल्यानंतर लेफ्ट साईड घेतली मी, या लेफ्ट साईडला कन्वर्ट केला आणि कन्वर्ट करून मी राईट साईड मिळवली. राईट. नंतर दिलेलं स्टेटमेंट मला 2 दिले होते. एक दिले y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू, आणि दुसरं दिलं u इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. वायची व्हॅल्यू यूमध्ये
आणि यू हा एक्सवर डिपेंड आहे, वाय हा कोणाशी रिलेटेड आहे, यू सी, आणि यू हा एक्सशी रिलेटेड आहे. मग वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे यूमुळे एक्स वायमध्ये बदल घडायला आहे, dy बाय डी यू ह्याला लिहिता आलं. पुन्हा यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, डी यू बाय डी एक्स एक्झिस्ट, त्याला लिहिता आलं लिबनिझमध्ये. नंतर मात्र हे 2 स्टेप झाल्यावर मी लेफ्ट साईड घेतली आणि लेफ्ट साईडला कन्व्हर्ट करत गेलो. dy बाय डी एक्स परफेक्ट डेरिव्हेटिव्ह हा, त्याला लिमिटमध्ये लिहिलं, लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. पुन्हा इथं थोडी ॲडजस्टमेंट केली, दोन्ही साईडला आहे ना न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डेल्टा यू घेतला म्हणजे डिवाइड मल्टिप्लाय डेल्टा यू. त्यानं लिमिट सेपरेट केलं आहे, त्याने ते डिनॉमिनेटरला इथं डेल्टा यू आहे, इथं डेल्टा एक्स आहे, म्हणजे मला या दोघांमधलं रिलेशन पाहावं लागलं. जर डेल्टा एक्स 0कडे जात असेल तर डेल्टा यू कुठे जाणार, 0कडेच, म्हणजे डेल्टा एक्सच्या ऐवजी मला इथं डेल्टा यू लिहिता आलं आणि ही टर्म आता परफेक्ट डेरिव्हेटिव्हमध्ये मला लिहिता आली. आहे काय अडचण नसणार आहे. ओके. पण असंच मी शिकवत असताना एक अडचण माझ्या विद्यार्थ्यांनी मला विचारली की सर तुम्ही प्रूफ दिला आहे, समजला आहे, पण प्रॉब्लेम आहे जर मी असं लिहिलं तर काय होईल. हा dy बाय डी एक्स ही लेफ्ट साईड घेतली आणि याच लेफ्ट साईडला जर मी आहे ना डी यूनं डिवाइड मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, डायरेक्ट राईट साईड मिळते. मग प्रूव्ह करायची काय गरज आहे का नाही डोकं, की इथेच जर डी यूनं डिवाइड मल्टिप्लाय केलं तर मला राईट साईड मिळायला लागली. पण हे चुकीचं आहे. काय कारण आहे, इथे हा विद्यार्थी असं गृहीत धरायला की इथं डिव्हिजन आहे, डिव्हिजन असेल तर डिवाइड मल्टिप्लाय करता येते. जर 3/2 इथं भागाकार आहे आणि भागाकारामध्ये या 3/2ला मला 3/4 × 4/2 लिहिता येतं. 4नं डिवाइड मल्टिप्लाय केलं मी, या 3/2ला मला लिहिता येईल 3/7 × 7/2, त्याचा अर्थ एकच होतो 3/2. ओके. पण हे असं कधी करता येते जर यांच्यामध्ये भागाकार असेल तर. यांच्यामध्ये भागाकार आहे का, नाही. ही एक प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्ह की वायमध्ये झालेला बदल पुन्हामुळे एक्समुळे, आणि ही जी टर्म आहे ही त्याचं नोटेशन आहे. म्हणून इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी वाय डिवायडेड बाय डी एक्स अशी टर्म नाही आहे, ही डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. ही प्रोसेस आहे, त्यामुळे हा भागाकार नाही आहे. भागाकार नसल्यामुळे मला असं डी यूनं डिवाइड मल्टिप्लाय करता येत नाही. ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कंपोजिट फॉर्मवर प्रॉब्लेम सुरू करू. अतिशय बेसिक टर्म आहे आणि हा बेस परफेक्ट झाल्याशिवाय मला आहे ना पुढल्या मोठमोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य नाही आहे. त्यामुळं एकदा दोनदा नीट पहा आणि पहिली जो मी गोष्ट सांगितलेली आहे कंपोजिट टर्म म्हणजे काय असते त्याच्यावर एकदा विचार करा. ओके. तर मग बाय.